हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आपण JRAचे ओके डॉक्टर पी.डी. केवी अकोलामध्ये नोव्हेंबर 2025ला JRA त्याच्यानंतर कृषी सेवक PAP जे ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत, कृषी सेवकचा परत काय जे डिप्लोमाचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी PAPची भरती झाली होती. त्याचा जो पेपर आहे तो कधी झाला होता, तर लास्ट ऑफ नोव्हेंबर आय थिंक 28 ते 30 नोव्हेंबर असे काहीतरी त्यांच्या एक्झाम झालेल्या आहेत. तर याचा JRAचा फुल पेपर अनालिसिस आपण तेव्हाच्या तेव्हाच बघितलं होतं. ओके, थोडा डिले झाला आहे, पण आता मला असं वाटते गरज आहे की हे जे कृषी सेवकचे जे क्वेश्चन आहेत, ओके, कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन, कोणत्या टॉपिकवरती किती क्वेश्चन आहेत, कशा प्रकारचा आलेला आहे, त्याचं डिटेल असं अनालिसिस करणं आपल्याला गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण येणारी जी कृषी सेवक आहे, ओके, अपकमिंग कृषी सेवक साठी ही आपल्याला काय देईल, नक्कीच हे क्वेश्चन जे आहेत हे आपल्याला अग्रणी ठरतील. कशासाठी? तर क्वेश्चन कसा येईल किंवा आपण अभ्यास कशा पद्धतीने करायचा याच्यासाठी आपल्याला महत्वाचे राहतील. आणि तुम्ही हेही बघत असाल की तलाठीच्या 1700+ जागा काहीतरी किंवा तलाठीची ऍड ही 101% येणार आहे. तर तलाठीमध्येही नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ऍग्रिकल्चरचे क्वेश्चन हे जास्त असतात. तर हे सेशन तलाठीचा अभ्यास करणारे त्यांच्यासाठीही उपयुक्त आहे आणि कृषी सेवकचा अभ्यास करणारे आहे त्यांच्यासाठीही उपयुक्त असेल. आज आपण बघणार आहोत की कोणत्या टॉपिकवरती किती क्वेश्चन आले होते, ओके, आणि डिटेल असं एक्झाम पॅटर्न कसा आला होता हे आपण एकदा समजून घेतलं म्हणजे कसं की तुमचं आपल्याला एक क्लिअर आयडिया येईल की ॲग्रोनॉमी आहे, ॲग्रोनॉमीची व्हास्टनेस किती आहे, त्याबद्दल क्वेश्चन किती विचारले आहे, इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिक्स वरती किती क्वेश्चन आहे, हॉर्टिकल्चर वरती किती क्वेश्चन आहे, मराठी इंग्लिश वरती किती क्वेश्चन आहे, त्यामधले कोणत्या टॉपिक वरती त्यांचा भर जास्त आहे, ओके, त्या अकॉर्डिंग आपण प्रिपरेशन केली म्हणजे काय होईल की आपली जी एक सीट आहे, ओके, आपल्याला किती किती सीट गरजेच्या आहेत, जागा किती येतात, ओके, की आता 1000+ सीट्स आहेत, ओके, 1000+ सीट्स आहेत, 500+ सीट्स आहेत, याच्याशी आपल्याला काही एक घेणं देणं नाही. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा की ही एक सीट आपली असली पाहिजे, ओके. त्या एका सीटसाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी महत्वाचं असतं ते म्हणजे लास्ट इयरचे जे पेपर आहेत, PYQ अनालिसिस, त्यानंतर त्याचा सिलेबस, ओके, सिलेबस क्वेश्चन कशा प्रकारचा असतो, सिलेबस कॉपीमध्ये आपल्याला काय दिलं आहे हे समजून घेणं. मग त्यासाठीच आपण आज काय समजून घेऊया की कोणत्या टॉपिकवरती किती क्वेश्चन आले होते आणि एक्झाम पॅटर्न कसा होता. ओके, फर्स्ट बघूया एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न बघा, जी एक्झाम आहे ती कोणी कंडक्ट केली होती, एक्झाम कंडक्ट केली होती TCSने. तुम्ही बघितलं असाल डॉक्टर पी.डी. केवी अकोलाची जी KVK एक्झाम आहे ती सुद्धा कोणी कंडक्ट केली होती, तर TCSनेच कंडक्ट केली होती. फार्म मॅनेजरची एक्झाम होती ती सुद्धा TCSने, फार्म मॅनेजर असेल, स्टेनोग्राफर, हे सुद्धा कोणी कंडक्ट केल्या होत्या, TCSनेच कंडक्ट केल्या होत्या. आणि जी कृषी सेवक JRAची एक्झाम झाली ती सुद्धा कोणी कंडक्ट केली, TCSनेच कंडक्ट केली, ओके. तर कुठेतरी कल हा कृषी विद्यापीठाचा हा TCS वरती आहे असं आपल्याला लक्षात येतं, ओके. आता वळूया आपल्या जो कृषी सेवकचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन किती होते, 100. प्रत्येकाला मार्क्स किती होते, इच क्वेश्चनला मार्क्स किती होते, 2. म्हणजे जर तुमचं एक करेक्ट आन्सर येत असेल तर तुम्हाला मार्क्स किती मिळणार आहे, 2 मार्क्स मिळणार आहे. म्हणजे टोटल मार्क्स किती होते, 200. आणि ही काय आहे, सरळ सेवा आहे. ही काय आहे, सरळ सेवा. तर याला कुठंच निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती नाही आहे, ओके, निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती नाही आहे. आता बघा, मार्कचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी कसं केलं होतं, जे टोटल मार्क्स आहेत, आता आपण बघितलं की 200 मार्क्स आहेत, 100 क्वेश्चन आपल्याला येणार आहेत एवढं तर कळलं. त्याच्यामध्ये मार्क डिस्ट्रीब्युशन जे आहे त्यांनी 40 क्वेश्चन हे ऍग्रिकल्चरचे ठेवले होते आणि त्याला मार्क्स किती होते, 80. त्यानंतर मराठीचे क्वेश्चन किती होते, 15 क्वेश्चन होते. त्यानंतर इंग्लिशचे क्वेश्चन किती होते, 15 क्वेश्चन होते. जीकेचे 15 क्वेश्चन होते. त्यानंतर क्वांट आणि रिझनिंगचे मिक्स किती क्वेश्चन होते, 15 क्वेश्चन होते. आता बघा, मराठी आणि इंग्लिशमध्ये 15-15 क्वेश्चन होते, ज्याच्यामध्ये 5-5 क्वेश्चन जे आहे हे पॅराग्राफ वरती होते. म्हणजे हे 10 मार्क्स 10 क्वेश्चन जे आहे, 10 क्वेश्चन म्हणजे 20 मार्क्स, ओके. 20 मार्क्स हे आपल्याला काय करतात, इझिली मिळू शकतात. कशावरती आहेत, फक्त पॅराग्राफ वरती आहेत. कशावरती आहेत, पॅराग्राफ वरती आहेत, ओके. तर त्यासाठी उतारे वाचणं किंवा ते जे पॅराग्राफ आहे ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. जर तुम्ही आता अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये याची प्रॅक्टिस करणं ही खूप गरजेचं आहे. कारण 20 मार्क्स म्हणजे खूप झाले, ओके. आउट ऑफ 200 20 मार्क्स म्हणजे 10% जे आहे आपले मार्क्स इथंच कव्हर होतात आणि त्याला फारसा असा वेळ लागत नाही.
तर नेक्स्ट येतं की आता आपण बघूया की ऍग्रीकल्चर जो आहे, ऍग्रीकल्चरचे टोटल क्वेश्चन किती होते? ऍग्रीकल्चरचे टोटल क्वेश्चन होते 40, मार्क्स होते आपल्याला 80. त्यामध्ये ऍग्रोनॉमीचे किती क्वेश्चन विचारले? तर बघा ऍग्रोनॉमीचे क्वेश्चन किती आले होते? 2 क्वेश्चन हे ऍग्रोनॉमीवरती आले होते. देन इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन 4 आले होते. बघा इकॉनॉमिक्सचा जो सिनारिओ आहे, इकॉनॉमिक्सच्या क्वेश्चनचा हा डे बाय डे इन्क्रीज होत आहे. आपण JRA मध्ये बघितलं 10 क्वेश्चन इकॉनॉमिक्स वरती होते. ओके. त्यानंतर सॉइल सायन्सचे किती क्वेश्चन होते? तर सॉइल सायन्सचे 2 क्वेश्चन होते. हॉर्टिकल्चरचे 3 क्वेश्चन होते. एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीचे 3 क्वेश्चन होते. त्यानंतर जेनेटिक्सचे 5 क्वेश्चन होते. स्टॅटिस्टिक्सचे 2 क्वेश्चन होते. बायोटेक्नॉलॉजीचे 3 क्वेश्चन होते. ओके. त्यानंतर येते एक्सटेन्शन, एंटमॉलॉजी, निमॅटॉलॉजी, प्लांट फिजिओलॉजी प्रत्येकी एक एक प्रश्न होता. त्यानंतर ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंगचे 3, परत बायोकेमिस्ट्री. आता तुम्ही बघितलं बायोकेमिस्ट्री हा आपल्याला खूप छोटासा असा टॉपिक दिलेला आहे, पण त्या छोट्याशा टॉपिक वरून आपल्याला 2 क्वेश्चन आले आहे. ओके. म्हणून कोणता छोटा कोणता मोठा यानुसार ठरत नसतं. बघा ऍग्रोनॉमी किती व्हास्ट सिलेबस आहे, त्यावरती आपल्याला 2 क्वेश्चन आले आणि बायोकेमिस्ट्रीचा थोडा म्हणजे आपण काय करतो, जाऊ द्या 4-5च पेजेस आहे किंवा 5-10 पेजेस आहे, काय त्याच्यामधून क्वेश्चन येईल आणि आपण तो स्किप करतो. तर हे लेक्चर त्यासाठीच आहे की जे तुमचे छोटे छोटे टॉपिक आहेत, जसं बायोकेमिस्ट्री असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, सीटेक असेल किंवा स्टॅटिस्टिक्स असेल, तर ते काय आहे तुम्ही सोडू नका, त्यांना हलक्यात घेऊ नका. जसं प्लांट फिजिओलॉजी, ओके, तुम्ही जर समजून घेतलं तर फार इझी आहे. ओके. तर ते काय करू शकतात, आपल्याला मार्क्स देऊन जातात. देन फॉरेस्ट्रीचे तुम्ही बेसिक टर्म जर लक्षात ठेवल्या तर ह्या कृषी सेवक मध्ये आपल्याला 2 क्वेश्चन फॉरेस्ट्रीवर होते. तुम्ही बघितलं असेल AFO मध्येही फॉरेस्ट्रीवरती क्वेश्चन असतात. JRAच्या पेपरमध्ये आपण बघितलं की त्यामध्येही आपल्याला 2 ते 3 क्वेश्चन हे फॉरेस्ट्रीवरती होते. देन प्लांट पॅथॉलॉजीवरती 3 क्वेश्चन होते. देन मिसलेनियस मध्ये मी किती क्वेश्चन टाकले आहे? 3 क्वेश्चन हे मिसलेनियस मध्ये टाकले आहे. म्हणजे काय की हे जनरल ऍग्रीकल्चर, ओके, जनरल जसं की आता फिशरी सायन्स वगैरे यावरती क्वेश्चन होते, ते काय आहे आपण मिसलेनियस मध्ये ऍड केले. ओके. त्यानंतर बघा इंग्लिशचे किती होते? 15 क्वेश्चन होते. कॉम्प्रेशन म्हणजे पॅराग्राफ होता, त्यावरती 5 क्वेश्चन होते. देन प्रिपोजिशनचे 2 क्वेश्चन, वन वर्ड सबस्टिट्यूशन याचे 2 क्वेश्चन, आयडियम आणि फ्रेजेस आपण जे वाचत असतो त्यावरती किती क्वेश्चन होते? तर 2 क्वेश्चन होते. पॅराजंबल वरती 1 क्वेश्चन होता. आर्टिकल वरती 1 क्वेश्चन होता आणि अँटोनिम्स वरती 2 क्वेश्चन होते. अँटोनिम याच्यामध्ये सगळ्यात सोपं मला असं वाटतं, कॉम्प्रेशनचे मार्क्स जे आहे हे तुमचे जायलाच नको. त्यानंतर अँटोनिमचे मार्क्स सुद्धा जायला नको. अँटोनिमचे मार्क्स काय बाकीचे आहेत, जर याच्यामध्ये फक्त लक्षात काय आहे की लक्षात काय ठेवायचं की पॉझिटिव्ह आहे वर्ड का निगेटिव्ह आहे. समोरचा वर्ड जर पॉझिटिव्ह असेल तर आन्सर निगेटिव्ह असेल. जर समजा समोरचा वर्ड निगेटिव्ह आहे तर आन्सर काय असेल? पॉझिटिव्ह. ओके. तर हे काय इझिली तुम्ही मार्क्स जे आहे ते ग्रॅब करू शकता. म्हणजे 7 मार्क्स तुम्हाला इझिली मिळू शकतात, जिथं तुम्हाला डोकं लावायचंच नाही आहे. आणि पॅराजंबल काय एक सिक्वेन्स आहे. ओके. ती सिक्वेन्स जर तुम्हाला कळाली, कुठंतरी एक खून जी आहे ती दिलेलीच असते की जो प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्ट जो आहे, बाय प्रोडक्ट हा लास्टलाच येईल. ओके. आणि त्याची जी मेन कॉन्सेप्ट हा वाक्याच्या स्टार्टिंगलाच येईल. ही काय याने काय होईल माहितीये का? म्हणजे तुम्ही आता आपण फक्त बोलता बोलता पण 7-8 क्वेश्चन जे आहे इझिली आपण ग्राफ करू शकतो. आपल्याला वर्क 8 क्वेश्चन या 8 वरती नाही, आपले जे राहिलेले 7 आहेत त्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. जसं की आयडम असेल, प्रिपोजिशन असेल, आर्टिकल असेल. ओके. यामध्ये कन्फ्युजन जे आहे ते आपल्याला होऊ शकतं. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन वन वर्ड सबस्टिट्यूशन हा होकॅबचा पार्ट आहे. ओके. तुम्ही जेवढं वाचाल, जेवढी तुमची रीडिंग जास्त असेल त्यावरती तुम्ही हे क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करू शकता. म्हणून काय हे अनालिसिस घेण्यामागचं तात्पर्यच ते आहे. याचा मोटोच तो आहे की तुम्ही काय करा, अभ्यासाला लागा. म्हणजे तुम्हाला कळेल की डेप्थ किती आहे आणि आपल्याला कसं कसं ह्याला डील करायचं आहे. देन आहे मराठीचे 15 क्वेश्चन मधून पॅराग्राफ वरती किती 5 प्रश्न होते. म्हण होती, म्हणीवर 1 क्वेश्चन होता. अव्यय, ओके, एक अव्यय जो की 3 ते 4 लेक्चर मध्ये तुम्हाला कोणी शिकवून जातं, त्या टॉपिक वरती 1 क्वेश्चन होता. देन वाक्यप्रचाराचा अर्थ यावरती 2 क्वेश्चन होता. देन पूर्ण अर्थाचं वाक्य यावरती 3 प्रश्न होते. किती होते? 3 प्रश्न होते. देन विशेषण, ओके, विशेष
विशेषणावरती एक प्रश्न होता, विरुद्धार्थी शब्द आणि वाक्यरचना यावरती प्रत्येकी एक एक प्रश्न हा होता. ओके. त्यानंतर आहे मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स आणि रिझनिंग मिळून पूर्ण 15 क्वेश्चन होते. पण मॅथ्सचा जर आपण विचार केला, पूर्ण मॅथ्स मधून आपल्याला एकच नंबर सिरीज आली होती. ओके. पूर्ण पार्ट जो आहे तो काय आहे, रिझनिंगचा होता. तो पूर्ण पार्ट जो आहे रिझनिंगचा होता. आपण टीसीएसचे जे आहे, टीसीएसचा भर हा कशावरती असतो, तर रिझनिंग वरती जास्त असतो, हे आपल्याला दिसून येतं. कोडिंग आणि डिकोडिंगचे 4 क्वेश्चन होते. लेटर सबस्टिट्यूशनचा एक क्वेश्चन होता. त्यानंतर नंबर सिरीज क्लस्टर्स जे आहे त्यामध्ये बघा आपली अल्फाबेटिकल सिरीज वगैरे सर्व एकत्र मिळून त्याचे 6 क्वेश्चन होते. त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे त्यावर एक क्वेश्चन होता आणि सिटिंग अरेंजमेंटचे 2 क्वेश्चन होते. मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये तुम्ही 15 क्वेश्चन करेक्ट करू शकता. ओके. आणि त्याचे तुम्हाला 30 मार्क्स मिळतील मला असं वाटते. कारण की आपण क्वेश्चनही बघणार आहोत तेव्हा तुम्हाला कळून जाईल की हे जे मॅथ्स रिझनिंग आहे जे की आपल्याला एएफओ मध्ये त्रासदायक ठरतं ते आपल्याला टीसीएस मध्ये आपले थोडे जरी कॉन्सेप्ट क्लिअर असतील तरी टीसीएस मध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क देऊन जातं. ओके. त्यानंतर जीएस चे 15 क्वेश्चन होते. आता बघा, जीएस ला चॅलेंज नाही. मी तुम्हाला सांगू शकत नाही की या टॉपिक वरती क्वेश्चन आला म्हणजे नंतरही याच टॉपिक वरती क्वेश्चन येईल म्हणून. आता जर 2026 मध्ये एक्झाम जर समजा 2026 मध्ये जर त्याची एक्झाम झाली तर आपल्याला 2025चं पूर्ण जे आहे 2025चं जीएस जे आहे ते आपल्याला रीड करावंच लागेल. त्याला कुठलाच ऑप्शन असा नाही आहे बघा. कारण हिस्ट्री तेच सांगते की जर समजा 2025 मध्ये क्वेश्चन आला आहे ना, आता जेआरईचा पेपर आपण बघितला 2025चा, तर जीएस कुठून आहे, 2024 मधलं जीएस आपल्याला विचारलेलं आहे. खूप करंट जीएस सुद्धा विचारतात. म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्याला डिसेंबरचं वगैरे विचारलेलं आहे. डिसेंबर 2024 बद्दल बघा, आपण जे आहे आज फक्त अनालिसिस घेतलं. ओके. आज काय घेतलं आपण, अनालिसिस घेतलं की कोणत्या टॉपिक वरती किती क्वेश्चन आले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही सबस्क्राईब करा. आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण मी हे जेवढं अनालिसिस घेतलं आहे, ओके, जे काही अनालिसिस केले, हे जे टॉपिक आहे, किती टॉपिक वरती किती क्वेश्चन, ओके, ह्याचं डिटेल जे आहे, डिटेल लेक्चर आपण घेणार आहोत. ईच अँड एव्हरी टॉपिक. समजा अँटोनिम आहे ना, कोणते 2 अँटोनिम आले होते, त्याच्यानंतर कॉम्प्रेन्शन, पूर्ण पॅराग्राफ आपण डिस्क्राईब करू आणि ईच अँड एव्हरी क्वेश्चन या प्लॅटफॉर्मवरती आपण डिस्कस करणार आहोत. तर त्यासाठी मेन महत्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. म्हणजे नेक्स्ट लेक्चर जेव्हा आपलं असेल, नेक्स्ट लेक्चर मी जेव्हा अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि हा प्लीज, जर मी एवढी मेहनत घेत आहे तर प्लीज एक लाईक तर बनतेच. त्यानंतर जर तुमचे काही डाऊट असतील तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आजपर्यंतचा बाकीचे मागचे तुम्ही बघा, प्रत्येक कमेंटला हा रिप्लाय येतच असतो. तुमच्या प्रत्येक जी काही तुमचे डाऊट आहेत त्या डाऊटचं निरसन आम्ही करतोच. आमची पूर्ण टीम जनरल ऍग्रिकल्चरची करतेच. ओके. त्यानंतर काय करायचं आहे, तुमचे जे काही फ्रेंड्स असतील, जे अभ्यास करत असतील, ओके, जे नीडी वन आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला हे पोहोचवायचं आहे, आपल्याला शेअर करायचं आहे. ओके. थांबूया इथे. तोपर्यंत अभ्यास करत राहा. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत ऍग्रिकल्चरच्या पूर्ण 40 क्वेश्चन्स. ओके. सो स्टे ट्यून विथ जनरल ऍग्रिकल्चर. ओके. थँक यू सो मच.